नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत तुकाराम कासार. मी कन्सल्टंट फिजिशियन म्हणून 7 ऑरेंज हॉस्पिटल चिंचवड येथे कार्यरत आहे. आज मी तुम्हाला पावसाळा आणि त्यानुसार उद्भवणारे साथीचे रोग याच्याविषयी काही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. पावसाळ्यामध्ये जसा ऋतू बदलतो, उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात होते, तसा सगळ्या प्रकारच्या वयोगटांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण वाढत राहतं. मग त्याच्यामुळे पाण्या किंवा दूषित अन्न खाण्यामुळे जे उद्भवणारे साथीचे रोग आहेत त्यांचं प्रमाण वाढतं. जसंच पावसाळ्यामध्ये माशा किंवा डास यांची उत्पत्ती जास्त होते, त्यामुळे त्यांच्यामुळे जे पसरणारे आजार आहेत त्यांचंही प्रमाण वाढतं. वातावरणातल्या बदलांमुळे जे लोक सेन्सिटिव्ह एज ग्रुप्स आहेत अशा लोकांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. मग त्यावेळेस आपण अशा बदलणाऱ्या ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी आपण काय गोष्टी पाळल्या पाहिजेत ते मी काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एक तर जे पोटाचे आजार आहेत ते बऱ्याचदा दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिण्यामुळे होतात. शक्यतो पाणी उकळून प्यावे. उकळून थंड करून पाणी पिण्यामुळे बऱ्यापैकी ते निर्जंतुक होते. त्यासोबत आरोचा जर वापर असेल तर अतिशय उत्तम. शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. ज्यावेळेस पावसाळ्याची सुरुवात होते किंवा उन्हाळ्याचे शेवटचे काही दिवस असतात त्यावेळेस पाण्याचं कमतरता असते सगळ्या ठिकाणी, त्यामुळे त्या प्रमाणात स्वच्छता राखली जाण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे दूषित पाण्याच्या वापरामुळे जे पण अन्नपदार्थ बनवले जातात असे अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटाचे आजार जसे की कॉलरा, कावीळ, टायफॉइड किंवा डिसेंट्री, गॅस्ट्रो असे आजार होण्याचे प्रमाण वाढते. तर असेच पोट बिघडू नये म्हणून आपण काही गोष्टींचा अवलंब करू शकतो. जसं की काहीही खाण्याच्या आधी आपण हात व्यवस्थित स्वच्छ धुतले पाहिजेत. व्यवस्थित साबण लावून साधारण 20 सेकंद तरी आपण हात व्यवस्थित चोळले पाहिजेत आणि त्यानंतर हात धुतल्यास बऱ्यापैकी हात आपले निर्जंतुक होतात. तसंच आपण काय खातो, कुठे खातोय या गोष्टींकडे पुरेसे लक्ष देण्याची गरज आहे. उघड्यावर जर अन्नपदार्थ असतील तर शक्यतो असे अन्नपदार्थ खाणं टाळलं पाहिजे. उकळून ज्या गोष्टी थंड केलेल्या आहेत अशा गोष्टी बऱ्यापैकी निर्जंतुक असू शकतात. ज्या गोष्टी स्टोर्ड असतील किंवा ज्या थंड अशाच सर्व केल्या जातात अशा गोष्टीने पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते. दुधाचे पदार्थ असतील किंवा मांसाहार असेल किंवा चायनीज गोष्टी असतील किंवा पनीर असेल असे पदार्थ शक्यतो खाणे टाळावे. दुसरं आहे की जसं मी सांगितल्याप्रमाणे पाणी नेहमी निर्जंतुक असेल असंच प्यावे. त्याच्यामध्ये उकळून थंड करणे आणि मग पाणी पिणे हे अतिशय उत्तम. आता आपण बघूयात की जे आजार डास चावल्यामुळे उद्भवतात जसे की डेंग्यू असेल, मलेरिया असेल अशा गोष्टींचा प्रसार आणि त्याच्यामुळे आजारी पडणे टाळण्यासाठी आपण आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे फार गरजेचे आहे. कुठेही पाणी साठलेले आहे ज्याच्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ शकते अशा ठिकाणं शक्यतो कोरडे करणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये एक दिवस आपण कोरडा पाळू शकतो की ज्याच्यामध्ये जे टाक्या असतील किंवा जे पाण्याचे भांडे असतील ते सगळे पूर्णतः रिकामे करून त्यांना कोरडं ठेवता येईल एका दिवसासाठी, जेणेकरून ही डासांची उत्पत्ती टाळेल आणि डेंग्यू सारख्या आजारांचा प्रसार आपल्याला टाळता येईल. बाहेर पडताना शक्यतो डास चावणार नाहीत अशा पद्धतीचे आपण कपडे घालू शकतो, ज्याच्यामध्ये पूर्ण बाह्यांचा शर्ट असेल किंवा आपण मॉस्किटो रेपेलंट वापरू शकतो की जेणेकरून डास आपल्याला चावणार नाहीत. शक्यतो संध्याकाळीच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळावे, ज्यावेळेस डासांचा प्रादुर्भाव जास्त असू शकतो. तसेच ह्या पावसाळ्यामध्ये हवेतून पसरणाऱ्या विषाणूजन्य आजारांचं खूप प्रमाण वाढतं. आपण ज्याला व्हायरल फीवर म्हणतो. मग हे बऱ्याचदा रोगी व्यक्तीच्या थुंकीतून किंवा श्वासातून हे विषाणू हवेत पसरतात आणि आजूबाजूच्या निरोगी लोकांना बाधित करतात. अशा आजारांपासून आपल्याला जर वाचायचं असेल तर त्यासाठी आपण एकतर गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळायला पाहिजे. जर जाणं गरजेचंच असेल तर आपण मास्क वापरायला पाहिजे. आपल्या हातांचं व्यवस्थित धुण्याची गरज आहे. ज्यावेळेसही आपण बाहेरून घरी येतो त्यावेळेस जशी आपली संस्कृती सांगते की हात पाय तोंड धुणे गरजेचे आहे. मग अशा साध्या गोष्टींनी अशा आजारांपासून वाचलं जाऊ शकतं. आणि ज्यावेळेस पण तुम्ही आजारी पडता तर अशा वेळेस इतरांना तुम्ही हा आजार
पसरवू नये त्यासाठी शक्यतो तुम्ही घरीच आराम करावा. बाकीच्या लोकांपासून विलगीकरण करायला पाहिजे. शक्यतो मास्क वापरला पाहिजे. पाणी पुरेसे प्रमाणात पिणे, हायड्रेटेड राहणे, शक्यतो पचायला हलका आहार घेणे आणि डॉक्टरांनी सांगितले औषधं वेळेनुसार घ्यावेत आणि पुरेशी विश्रांती घेणे. याच्याने बरेचसे आजार आपोआप बरे होऊ शकतात. ही माहिती तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.